अनैतिक संबंध. ती परत आली त्या रात्री. रात्रीचे 11:30 वाजले होते. बाहेर जोरदार पाऊस कोसळत होता. विजांच्या कडकडाटाने संपूर्ण गाव हादरत होतं. सांगलीजवळच्या एका छोट्याशा गावात विशाल आपल्या घराच्या गच्चीवर उभा राहून पावसाकडे बघत होता. हातात सिगारेट होती, पण मन मात्र खूप दूर हरवलं होतं. खाली हॉलमध्ये त्याची बायको प्राजक्ता झोपली होती आणि शेजारच्या खोलीत त्यांचा 7 वर्षांचा मुलगा आरव शांत झोपला होता. सगळं ठीक होतं, किमान बाहेरून तरी. पण विशालच्या मनात गेल्या काही महिन्यांपासून एक वादळ सुरू होतं. कारण त्याच्या आयुष्यात ती पुन्हा आली होती. नेहा, त्याचं पहिलं प्रेम. कॉलेजमध्ये असताना दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. पण परिस्थितीमुळे त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. नेहाचं लग्न पुण्यातल्या एका श्रीमंत व्यापाऱ्यासोबत झालं आणि विशालने प्राजक्ताशी संसार सुरू केला. वर्ष गेली, आठवणी मागे पडल्या. पण काही प्रेम कधीच संपत नाहीत. ती फक्त वेळेच्या अंधारात दडून बसतात आणि एक दिवस अचानक पुन्हा समोर येतात. त्या दिवशी विशाल ऑफिसमध्ये बसला होता. अचानक त्याच्या मोबाईलवर व्हॉट्सअप नोटिफिकेशन आली. हाय, ओळखलंस का? फक्त एवढाच मेसेज. नंबर अनोळखी होता, पण डीपी पाहताच विशालच्या अंगावर काटा आला. नेहा. हृदयाचा ठोका चुकला. त्याने थरथरत्या हाताने रिप्लाय केला, तू. तिथून पुन्हा सुरू झाला एक प्रवास, जो शेवटी सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार होता. सुरुवातीला फक्त बोलणं होतं. कसा आहेस? मुलगा किती वर्षांचा? माझी आठवण येते का अजून? असे साधे प्रश्न. पण हळूहळू त्या प्रश्नांमध्ये भावना मिसळू लागल्या. जुन्या आठवणी जाग्या होऊ लागल्या. रोज रात्री प्राजक्ता झोपल्यानंतर विशाल गच्चीवर जाऊन नेहाशी तासनतास बोलायचा. जर आपण लग्न केलं असतं ना, तर आयुष्य वेगळंच असतं, नेहा म्हणायची. आणि विशाल शांत व्हायचा, कारण त्यालाही तेच वाटत होतं. प्राजक्ताला बदल जाणवू लागले होते. विशाल आता तिच्याशी नीट बोलत नव्हता. तिच्याकडे बघणं कमी झालं होतं. घरात असूनही तो घरात नव्हता. एका रात्री ती शांतपणे म्हणाली, विशाल, काही प्रॉब्लेम आहे का? नाही. मग तू एवढा दूर का गेलायस माझ्यापासून? विशालने उत्तर दिलं नाही. कारण त्याच्याकडे उत्तर नव्हतंच. तो चुकीच्या वाटेवर चालत होता, पण परत फिरायची हिंमत त्याच्यात नव्हती. काही दिवसांनी नेहा सांगलीला आली. विशाल तिची भेट घेण्यासाठी गेला. पावसाळ्याची संध्याकाळ होती. जुन्याच कॅफेमध्ये दोघे समोरासमोर बसले होते. नेहा अजूनही तितकीच सुंदर दिसत होती. डोळ्यांमध्ये तीच ओढ. ती अचानक म्हणाली, मी अजूनही तुझ्यावर प्रेम करते विशाल. तो शांत बसला. उत्तर दे ना. नेहा, आपण आता खूप पुढे आलोय. खरंच? मग तुझ्या डोळ्यांत अजूनही माझ्यासाठी प्रेम का दिसतंय? विशाल काही बोलणार इतक्यात नेहाने त्याचा हात पकडला. आणि त्या स्पर्शाने वर्षानुवर्ष दडवून ठेवलेल्या भावना पुन्हा जिवंत झाल्या. त्या रात्री विशाल घरी उशिरा पोहोचला. प्राजक्ता जागीच होती. कोण होती ती? विशाल थबकला. फोनवर ज्याच्याशी बोलतोस ती कोण आहे? त्याच्या चेहऱ्यावरचं बदललेलं भाव पाहून प्राजक्ताच्या डोळ्यांत पाणी आलं. तुझ्या आयुष्यात दुसरी कुणी आहे का? काही सेकंद शांतता होती. आणि मग विशाल हळू आवाजात म्हणाला, हो. तो एक शब्द प्राजक्ताचं संपूर्ण आयुष्य तोडून गेला. त्या रात्रीनंतर घरात शांतता पसरली. प्राजक्ता कुणाशी बोलत नव्हती. आरवसमोर मात्र ती हसायचा प्रयत्न करायची. पण रात्री उशीमध्ये तोंड लपवून रडायची. विशाललाही अपराधी वाटत होतं, पण नेहापासून दूर राहणं त्याला जमत नव्हतं. एका बाजूला संसार, दुसऱ्या बाजूला अपूर्ण प्रेम. तो 2 आयुष्यांमध्ये अडकला होता. नेहाचा नवरा सतत बिझनेस टूरवर असायचा. ती एकटी पडली होती. आणि त्या एकटेपणात विशाल तिचा आधार बनत चालला होता. एक दिवस नेहाने त्याला तिच्या फ्लॅटवर बोलावलं. फक्त बोलायचं आहे. विशाल गेला. पण त्या रात्री जे घडलं त्याने सगळ्या मर्यादा ओलांडल्या. पाऊस, मंद लाईट, जुन्या आठवणी आणि 2 एकाकी माणसं. भावनांच्या भरात त्यांनी असं नातं तयार केलं, ज्याची किंमत पुढे सगळ्यांना चुकवावी लागणार होती. काही आठवड्यांनी प्राजक्ताला एक फोटो मिळाला. विशाल आणि नेहा एकमेकांच्या खूप जवळ. तो फोटो पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली. त्या रात्री तिने विशालला काहीच विचारलं नाही. फक्त शांतपणे कपाट उघडलं, स्वतःचे आणि आरवचे कपडे भरले आणि घर सोडून निघून गेली. विशाल घाबरला. प्राजक्ता, थांब प्लीज. ती मागे वळली. डोळ्यांत प्रचंड वेदना होत्या. ज्या बाईसाठी तू तुझ्या मुलाचं घर तोडलंस ना, तिच्यासोबत खुश राहा. आणि ती निघून गेली. आरव मात्र जाताना एकच प्रश्न विचारत होता, बाबा, तू आमच्यासोबत नाही येणार? त्या प्रश्नाने विशाल आतून पूर्णपणे तुटला. पण खरी भीती अजून बाकी होती. कारण दुसऱ्याच दिवशी सकाळी नेहाचा फोन आला. ती रडत होती, विशाल, माझ्या नवऱ्याला सगळं कळलंय. विशालच्या अंगावर काटा आला. काय? तो खूप रागात आहे, तो तुला मारून टाकेल.
आणि त्याच क्षणी विशालच्या घराबाहेर एक काळी स्कॉर्पिओ येऊन थांबली. दरवाजा जोरात वाजू लागला. धाड धाड धाड. विशालचं हृदय जोरात धडधडत होतं. कारण बाहेर उभा होता नेहाचा नवरा आणि त्याच्या हातात होतं एक पिस्तूल. दरवाजावरचे आवाज वाढतच होते. धाड धाड धाड. विशालच्या कपाळावर घाम फुटला होता. हात थरथरत होते. त्याने खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं. काळ्या स्कॉर्पिओच्या बाजूला 4 माणसं उभी होती आणि मध्ये उभा होता अमेय, नेहाचा नवरा. डोळ्यांत अक्षरशः रक्त उतरलं होतं. त्याच्या हातातलं पिस्तूल पाहून विशालच्या पायातली ताकदच निघून गेली. फोन अजूनही कानाला लागलेला होता. नेहा रडत ओरडत होती, विशाल पळून जा प्लीज, तो तुला जिवंत सोडणार नाही. पण पळायचं कुठे? गाव छोटं होतं आणि चुकीपासून माणूस कितीही पळाला तरी स्वतःपासून कधीच पळू शकत नाही. दरवाजा पुन्हा जोरात वाजला. बाहेर ये विशाल. अमेयचा आवाज संपूर्ण परिसरात घुमला. विशालने थरथरत्या हाताने दरवाजा उघडला. क्षणात अमेयने त्याची कॉलर पकडली आणि भिंतीवर जोरात ढकललं. माझ्या बायकोसोबत संबंध ठेवतोस? त्याच्या आवाजात इतका राग होता की विशाल काही बोलूच शकला नाही. आजूबाजूचे शेजारी दारातून डोकावून पाहत होते. विशालची मान खाली गेली. अमेयने त्याच्या चेहऱ्यावर जोरात ठोसा मारला. उत्तर दे. रक्त ओठातून वाहू लागलं. चूक झाली माझ्याकडून, विशाल कसाबसा म्हणाला. चूक? अमेय जोरात हसला. तुझ्या एका चुकीमुळे माझं घर उद्ध्वस्त झालंय. तो पिस्तूल विशालच्या कपाळावर टेकवत म्हणाला, आज तुला संपवून टाकीन. तेवढ्यात मागून एक आवाज आला. अमेय, नको. नेहा धावत आली होती. ती थेट अमेयसमोर उभी राहिली. गोळी मारायची असेल तर आधी मला मार. अमेय संतापाने थरथरत होता. तुझ्यासाठी मी सगळं दिलं नेहा, आणि तू काय केलंस माझ्यासोबत? नेहाच्या डोळ्यांत अपराधीपणा होता, पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही विशालसाठी काळजी दिसत होती. ते पाहून अमेय आणखी भडकला. अजूनही त्याच्यावर प्रेम करतेस? नेहा शांत राहिली. ती शांतता म्हणजेच उत्तर होतं. क्षणात अमेयने पिस्तूल खाली फेकलं आणि मोठ्याने ओरडला, दोघंही मराल एक दिवस या पापामुळे. तो तिथून निघून गेला. पण त्या दिवसानंतर गावभर चर्चा सुरू झाली. विशालचं बाहेर अफेअर होतं, बायको मुलाला घेऊन निघून गेली, त्या नेहामुळे सगळं झालं. विशाल घराबाहेर पडणं बंद झालं. आरवची आठवण त्याला वेड लावत होती. प्राजक्ताचे रडणारे डोळे सतत समोर यायचे. एका रात्री तो दारू पिऊन गच्चीवर बसला होता, मोबाईलमध्ये आरवचा फोटो पाहत, आणि अचानक त्याला स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला. क्षणिक प्रेमासाठी त्याने काय गमावलं होतं? एक संसार, एक विश्वास, एका मुलाचं बालपण. फोन वाजला. नेहा होती. विशाल, मला भेटायचं आहे. आता काय उरलंय भेटण्यात? मी प्रेग्नंट आहे. विशालच्या हातातून ग्लास खाली पडला. काय? त्याच्या डोक्यात अक्षरशः स्फोट झाला. हे मूल तुझं आहे. काही क्षण विशाल पूर्ण शांत झाला. त्याला श्वासही घ्यायला जड जात होतं. कारण आता हे फक्त अफेअर राहिलं नव्हतं. हे पाप आता एका नव्या जीवाच्या रूपात समोर उभं होतं. दुसऱ्या दिवशी विशाल नेहाला भेटायला गेला. ती खूप घाबरलेली दिसत होती. अमेयला अजून कळलं नाहीये. विशाल डोकं पकडून बसला. आता काय करायचं नेहा? नेहाच्या डोळ्यांत पाणी आलं. मला फक्त तू हवा आहेस. विशाल तिच्याकडे पाहत राहिला. एकेकाळी जिच्यासाठी तो जगायला तयार होता, आज तिच्यामुळेच त्याचं आयुष्य संपत चाललं होतं. त्याच क्षणी विशालचा फोन वाजला. स्क्रीनवर नाव झळकलं. प्राजक्ता. त्याचं हृदय जोरात धडधडलं. त्याने कॉल उचलला. समोरून फक्त रडण्याचा आवाज येत होता. विशाल, आरवला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. काय झालं? तो सतत तुला विचारतोय. विशालच्या डोळ्यांत अश्रू आले. कारण त्या क्षणी त्याला पहिल्यांदाच जाणवलं, तो ज्याच्या मागे धावत होता ते प्रेम नव्हतंच. ती फक्त अपूर्ण भावनांची भूक होती. आणि त्या भुकेने सगळ्यांचं आयुष्य जाळून टाकलं होतं. विशाल हॉस्पिटलकडे वेड्यासारखा पळत सुटला. पण त्याला कल्पनाही नव्हती. हॉस्पिटलमध्ये त्याची वाट पाहत होतं एक असं सत्य, जे ऐकून त्याच्या पायाखालची जमीन कायमची सरकणार होती. विशाल वेड्यासारखा हॉस्पिटलकडे धावत होता. डोक्यात हजारो विचार सुरू होते. आरव ठीक असेल ना? त्याला काही गंभीर झालं नसेल ना? गाडीचा वेग वाढत होता आणि त्याचं हृदयही. 15 मिनिटात तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. कॉरिडॉरमध्ये प्राजक्ता खुर्चीवर बसली होती. केस विस्कटलेले, डोळे रडून सुजलेले आणि चेहऱ्यावर प्रचंड थकवा. विशाल तिच्यासमोर थांबला. आरव कुठे आहे? प्राजक्ताने काही सेकंद त्याच्याकडे पाहिलं. त्या नजरेत राग नव्हता, फक्त तुटलेपण होतं. ती हळू आवाजात म्हणाली, आज झोपलाय. विशाल धावतच आत गेला. बेडवर आरव पडला होता, हाताला सलाईन लावलेली. तो एवढासा जीव, पण चेहरा पूर्ण उतरलेला. विशाल त्याच्या जवळ बसला. थरथरत्या हाताने त्याच्या केसांवरून हात फिरवला.
तेवढ्यात आरवने हळूच डोळे उघडले. बाबा, तो शब्द ऐकताच विशालचं हृदय तुटलं. मी आलो बाळा. आरवने त्याचा हात घट्ट पकडला. तू आम्हाला सोडून जाऊ नकोस ना. विशालच्या डोळ्यांतून अश्रू थेट आरवच्या हातावर पडले. त्या छोट्याशा मुलाला सगळं कळत होतं. घरातलं भांडण, आईचं रडणं, बाबाचं बदललेलं वागणं, सगळं. विशाल काही बोलू शकला नाही, कारण त्याच्याकडे उत्तरच नव्हतं. बाहेर डॉक्टर आले. तुम्ही आरवचे वडील? हो. त्याला मानसिक ताण आलाय. तो खूप घाबरलाय. सतत रडत होता. विशालची मान खाली गेली. डॉक्टर पुढे म्हणाले, लहान मुलांवर घरातल्या गोष्टींचा खूप परिणाम होतो. त्याला आईवडील दोघांची गरज आहे. प्राजक्ता शांतपणे उभी होती. विशालला तिच्याकडे बघायचीही हिंमत होत नव्हती. त्या रात्री हॉस्पिटलच्या बाहेर प्राजक्ता पहिल्यांदाच बोलली. तू आनंदी आहेस तिच्यासोबत? विशाल शांत उत्तर दे. त्याने हळू आवाजात म्हटलं, माहीत नाही. प्राजक्ता कडवट हसली. माहितीये विशाल, जेव्हा माणूस चुकीच्या नात्यात अडकतो ना, तेव्हा सुरुवातीला सगळं प्रेम वाटतं. पण शेवटी फक्त अपराधीपणा उरतो. विशालच्या डोळ्यांत पाणी आलं. मी खूप मोठी चूक केली प्राजक्ता. चूक? ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, चूक ती असते जी नकळत होते. तू जे केलंस ते निर्णय होतं. तो शब्द विशालच्या छातीत खंजिरासारखा घुसला. दुसऱ्या दिवशी सकाळी विशाल हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये बसला होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. नेहा. त्याने कॉल कट केला. पुन्हा कॉल. पुन्हा कट. तिसऱ्यांदा मेसेज आला, प्लीज, शेवटची वेळ भेट. विशाल बराच वेळ स्क्रीनकडे पाहत राहिला. आणि शेवटी तो नेहाला भेटायला गेला. नेहा एका लॉजमध्ये थांबली होती. ती खूप घाबरलेली दिसत होती. डोळे सतत रडल्यामुळे लाल झाले होते. विशाल आत येताच ती त्याच्या मिठीत शिरली. मला खूप भीती वाटते. पण यावेळी विशाल शांत उभा राहिला. त्याने तिला हळूच दूर केलं. नेहा, आपण थांबायला हवं. ती दचकली. काय? हे सगळं चुकीचं आहे. आता आठवलं तुला? ती रागाने म्हणाली. मी माझं घर गमावलं तुझ्यासाठी, आणि आता तू मला सोडून जाणार? विशाल डोकं खाली घालून बसला. आरवची अवस्था पाहिली मी. नेहाच्या चेहऱ्यावर वेदना उमटल्या. मग माझं काय? ती रडत म्हणाली. मी पण सगळं गमावलंय विशाल. क्षणभर दोघंही शांत झाले. त्या शांततेत फक्त एसीचा आवाज होता आणि दोन तुटलेल्या आयुष्यांचा भार. अचानक दरवाज्यावर टकटक झाली. दोघे दचकले. नेहाच्या चेहऱ्यावर भीती पसरली. अमेय. टकटक पुन्हा झाली. यावेळी जोरात. विशालने दरवाजा उघडला. आणि समोर उभे होते दोन पोलीस. विशाल देशमुख? हो. तुमच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. विशाल हादरला. कसली तक्रार? पोलीस गंभीर आवाजात म्हणाले. नेहाच्या नवऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, आणि त्याच्या चिठ्ठीत तुमचं नाव लिहिलं. विशालच्या पायाखालची जमीन सरकली. नेहा अक्षरशः थरथर कापू लागली. कारण आता हे प्रकरण फक्त एका अनैतिक संबंधाचं राहिलं नव्हतं. हे आयुष्य आणि मृत्यूच्या सीमेवर पोहोचलं होतं. आणि खरी भीती आता सुरू होणार होती.